महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 196वा जयंती सोहळा बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी 10:30 वाजता नायगाव तालुका खंडाळा येथे पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्ष एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, प्रमुख अतिथी छगन भुजबळ, मंत्री अन्न व नागरी पुरवठा महाराष्ट्र राज्य अतुल सावे, मंत्री गृहनिर्माण, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष प्रवर्ग कल्याण महाराष्ट्र राज्य, शंभूराज देसाई, मंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा, रुपाली चाकणकर अध्यक्ष, राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य। यावेळी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी मीडियाशी संवाद साधला। पाहुयात। आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे। जयंतीच्या निमित्तानं अख्ख्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंच्यावर प्रेम करणारी लोक आज या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि सावित्रीबाईंचं दर्शन घेऊन एक प्रेरणा घेऊन इथून जातात। जो आदर्श सावित्रीबाईंनी समाजासमोर ठेवला, आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलाय, त्या आदर्शाची प्रेरणा या ठिकाणाहून मिळते। अशा पद्धतीची भावना सगळ्याच सावित्रीबाईच्या प्रेमीमध्ये आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातारा जिल्ह्यातलं नायगाव हे त्यांचं जन्मगाव आहे आणि या जन्मगावामध्ये आपल्या सावित्रीबाईंचं, महात्मा फुलेंचं या ठिकाणी स्मारक झालंय, वाडाही आहे। परंतु या ठिकाणी सावित्रीबाईंचं एक भव्य असं स्मारक व्हावं आणि त्या अनुषंगानं शासनाच्या माध्यमातून अनेक प्रश्न आहेत। जमीन खरेदीपासूनचा जो विषय आहे आणि स्मारकाचा विषय आहे। आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होते, त्याच्यासोबत अनेक महापुरुषांची स्मारक होत आहेत, आंबेडकरांचं स्मारक होते, त्यासोबत सावित्रीबाईंचंही खूप मोठं स्मारक व्हावं अशा पद्धतीची सर्व भावना सावित्रीबाईंच्या प्रेमींच्या मध्ये आहे। आणि या निमित्तानं मी या भागाचा प्रतिनिधी म्हणून, अनेक अनुयायी म्हणून माझी तीच भावना आहे की या ठिकाणी खूप छोट्या जागेमध्ये हे सगळं स्मारक आहे। याला एक चांगली जागा इथं मिळाली पाहिजे। चांगली जागा मिळून शासनाने एक भव्य असं स्मारक या ठिकाणी उभं करावं आणि त्या अनुषंगानं सावित्रीबाईंचं जे कार्य आहे ते लोकांच्या समोर नेत असताना त्यातून लोकांना प्रेरणाही मिळाली पाहिजे अशा पद्धतीची भावना या निमित्तानं आमच्या सगळ्यांचीच आहे। आणि तशी मागणी आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही वारंवार केलेली आहे। लवकरच त्याला आता मूर्त स्वरूप येईल आणि अशा पद्धतीचं मिनिमम 100 कोटी रुपये त्या स्मारकाला मिळालं पाहिजे, ती आमची भावना आहे आणि तातडीनं सरकार त्या संदर्भात निर्णय घेईल अशा या निमित्तानं आशाही व्यक्त करतो। सुदैवानं आज मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत। मुख्यमंत्र्यांच्याकडे आमची हीच मागणी असेल की सावित्रीबाईंचा सन्मान राखला पाहिजे आणि त्यांच्या सन्मानाला शोभेल अशा पद्धतीचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे। याच विषयावरती नाही, मुळातच ती घटना दुर्दैवी होती आणि कुठल्याही मुलीवर, अल्पवयीन मुलीवर अत्याचार होणं किंवा तिचा विनयभंग होणं याचं समर्थनच समाज करू शकत नाही। त्यामुळं ज्या पद्धतीनं त्यांनी मुलांची भूमिका होती आणि तेवढ्यापुरतं मर्यादित नाही, अनेक घटना अशा घडलेल्या होत्या की त्याच मुलांच्याकडून होत होत्या। त्याच्यावर कारवाई केल्यानंतरची जी घटना आहे, म्हणजे विनयभंग झाला, त्याच्यावर जी कारवाई झाली, कारवाई झाल्यानंतर ज्या पद्धतीनं जामीन झाल्यावर त्या लोकांनी मुलीच्या आई वडिलांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, मुलीला त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि त्या मुलीची भावना असं होणं म्हणजे सावित्रीबाईंच्या नगरीत आहे। आपण बघतो एका बाजूला सावित्रीबाईंचा आदर्श आपण सांगतो, दुसऱ्या बाजूला याच भागामध्ये असा छोट्या अल्पवयीन मुलीवर अशा पद्धतीचं संकट येतं किंवा तिला आत्महत्या करायला भाग पाडलं जातं। या घटनेचा निषेध तर केलाच पाहिजे। त्याच वेळी तातडीनं पोलिसांनी त्याच्यावर ऍक्शन घेणं आवश्यक होतं। ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी मग कोम्बिंग ऑपरेशन, बाकीचे ऑपरेशन चालू केली। पण माझं म्हणणं असं होतं की जेव्हा त्या मुलीच्या आई वडिलांना त्रास द्यायला, मुलीला त्रास द्यायला पुन्हा जामीन झाल्यानंतर हे आरोपी गेले, तात्काळ पोलिसांनी तेव्हाच ऍक्शन घेतली असती, म्हणजे मुलं आई वडील पोलीस स्टेशनला जाऊन बसले, तात्काळ ऍक्शन घेतली असती ही परिस्थिती निर्माण झाली नसती।
त्या संदर्भात ती भूमिका मी विधानसभेतही मांडली, मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे मांडलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई झाली. परंतु कारवाई जी झाली ती कदाचित माझं असं म्हणणं आहे की त्या मुलीचा जीव वाचला असता त्याच्यामध्ये आणि त्याच्या अगोदर कारवाई झाली असती तर त्याला याच्यापेक्षाही जास्ती झाला असता. आज आपण त्या पीडित कुटुंबाची भेट घेणार आहोत. हो, नक्की घेणार आहे. आज मी पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे आणि माझ्या भावना मी मुख्यमंत्र्यांच्याकडे उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मांडलेल्या आहेत आणि पुन्हा मांडून यामध्ये पोलिसांनी तातडीने जेव्हाच्या तेव्हा ऍक्शन घेतल्या पाहिजे असं पद्धतीची भूमिका आहे. स्थानिक आमदारांना हा प्रश्न मांडायला पाहिजे होता, ते तुम्ही आता मांडला. तो त्यांचा विषय आहे. आपण त्या विषयावर मला वाटतं इथं बोलू नये. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.